गणित दिले बघा. रेल्वे खात्याने प्रवास भाडे 6.4% वाढवल्यास तिकिटांच्या विक्रीत 5% घट होते. असे असून सुद्धा उत्पन्नात 1500 रुपयांची वाढ होते. तर सुरुवातीचे उत्पन्न किती असं विचारलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण हे गणित ट्रिक्सने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. त्यानंतर ट्रिक्स आणि कन्सेप्ट दोन्ही गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करतो मी बघा. 6/4% याचा अर्थ याला जर फ्रॅक्शनमध्ये म्हणजे अपूर्णांकात जर तोडलं तर त्याचा अर्थ होतो 1/16. म्हणजे जर मूळ भाडे तुमचे 16 असेल तर प्रवास भाडे वाढवलेत म्हणजे 17 झालेत, 1ची वाढ झाली आहे. त्याच्यानंतर 5%ची घट झाली कशामध्ये? तिकिटामध्ये. मग 5%ची घट, 5% म्हणजे 1/20 होतं. म्हणजे जर पूर्वी 20 तिकीटं विकल्या जात होती तर त्यामध्ये 1ची घट झालेली आहे म्हणजे 19 झालेलं आहे. एकूण यांचा जर गुणाकार केला तर 320 पूर्वीचं उत्पन्न होतं. या दोघांचा गुणाकार केला तर हे 17 153 ह्याच्याले 15, 17 आणि 15 32 होतात. 323 झालं. मग पूर्वीचं उत्पन्न 320, आता नवीन उत्पन्न 323 म्हणजे 3 रुपयाची वाढ झाली. पण गणितात म्हटलंय की 1500ची वाढ झाली, 3 रुपये नसून. मग तुम्हाला विचारलं की मूळ उत्पन्न किती? तर मूळ उत्पन्न आहे 320 बरोबर किती? तिरकस गुणाकार करा. x बरोबर येणार आहे 1500 गुणिला 320 छेदामध्ये 3, इथे येतील 500, इथे येतील 1,60,000 रुपये. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. हे झालं ट्रिक्स. आता बघा ट्रिक्सचे एकूण एक गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, कारण की तुम्हाला गणित पेपरमध्ये सोडवायचं आहे असं हवेत नाही सोडवायचे. ठीक आहे, कन्सेप्ट बघा. पहिले तर सर्वप्रथम 6/4 टक्केवारी दिसलेली आहे. मग याचा अर्थ काय असतो सगळं सांगतो मी. पहिले ह्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकात कन्वर्ट करूया. मग ह्याचा गुणाकार करायचा या दोन संख्येचा, sin चोक 24 आणि अंश त्याच्यामध्ये ॲड करायचा. sin चोक 24 + 1 किती होतो? 25 छेदामध्ये 4 टक्केवारी. आता ह्या दोन्ही गोष्टी पण समान आहे. मग ह्या चिन्ह दिसला तर काय करतो आपण? भागीला 100 करतो, कारण ह्याचा अर्थ असतो पर सेंट. पर म्हणजे प्रति, सेंट म्हणजे 100. मग प्रत्येक 100ला, म्हणून इंग्लिशमध्ये पण मराठीत पण काय बोलतो आपण? त्याला शेकडा बोलतो. शेकडा म्हणजे 100. मग हे चिन्ह दिसलं की डायरेक्ट काय करायचं असतं? भागीला 100. मग आता इथे ऑलरेडी भागीला 4 आहे. याला 100 करण्यासाठी एक वरती अंशात घेऊ. 25 × 25, 25 चोक 100. इथे बघा 1 गुणिला 1 अंशात 1 येणार आहे. छेदामध्ये किती आले? 4 गुणिला 4 16. मग ह्याचा अर्थ काय? तर 6/4%चा 6/4%चा अर्थ काय झाला? तर 1/16. मग आता ह्याच्यामध्ये पण ह्याचा अर्थ काय? की मूळ प्रवास भाडे समजा एक तिकीट आहे. एका तिकिटाची किंमत आहे 16 रुपये. तर त्यामध्ये 6/4%ची वाढ झाली म्हणजे अंशाची वाढ झाली. 16चा एक भाग म्हणजे 6/4% असतो. मग 16 जर मूळ भाडे असेल तर त्याच्यामध्ये अंशाची वाढ होईल म्हणजे 1 रुपयाची वाढ झाली. बघा आता मी इथे लिहितो मूळ उत्पन्न, नवीन उत्पन्न. इथे भाडे, मूळ भाडे किती होतं? पहिले 16 रुपये होतं आणि त्याच्यामध्ये अंशाची वाढ झाली आहे म्हणजे 1 रुपयाने भाडं वाढलं. आता किती रुपये झाले? 17 रुपये झाले. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे की 5%ने विक्रीत घट झाला. 5%ने घट झाला. 5% म्हणजे किती? तर 120. कसं बघा? 5%. हे टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर आपण काय करतो? भागीला 100 करतो. म्हणून 5/100 किती येणार आहे? 5 × 5, 5 × 2 = 10 म्हणजे 1, इथे 2 हा 0 म्हणजेच 120. म्हणजे जर पूर्वी तिकीट मूळ तिकीट विक्री म्हणजे पूर्वी जर 20 तिकीटं विकल्या जात होती तर त्यामध्ये अंशाची काय झालेली आहे? घट झालेली आहे. बघा हे जेव्हा अंश असतो तो वाढ, घट, नफा, तोटा, व्याज या सगळ्या गोष्टीसाठी असतो. इथे घट झालेली आहे. म्हणजे जर पूर्वी बघा हे इथे मी पहिले सांगतो, भाडं आपण 16 मूळ ग्राह्य धरलं म्हणजे प्रत्येक तिकिटामागे 16 रुपये घेतोय असं समजलं आणि आता त्याने तिकीटचा भाव वाढवला 17. पहिले तिकीटं विकल्या जात होती, विक्री किती तिकीटं विकल्या जात होती? पहिले सुरुवातीला 20 तिकीटं विकल्या जात होती. त्याच्यामध्ये एक तिकीट आता कमी विकल्या जात आहे म्हणजे एकूण 19 तिकीटं विकल्या जात आहे. मग आपण काय म्हणू? प्रत्येक तिकिटाचा भाव गुणिला एकूण 20 तिकीट म्हणजे त्यावेळेस त्याला जर या दोघांचा गुणाकार केला तर 320 रुपये मूळ उत्पन्न होतं. किती रुपये होतं? 320 रुपये मूळ उत्पन्न होतं. पण आता काय झालेलं आहे? त्याचं नवीन उत्पन्न
ह्या दोन संख्यांचा गुणाकार झालेला आहे. मग 17 किती होतील? 17 153 होतात. हातचे 15 येतील. 17 आणि 15 32 होतात. 323 रुपये नवीन उत्पन्न आहे. मग ह्याच्यामध्ये इथं काय दिसतंय तुम्हाला की मूळ उत्पन्न 320 होतं. आता वाढून 323 झालेलं आहे. म्हणजे वाढ किती रुपयाची झालेली आहे? म्हणजे 3 रुपयाने वाढला आहे असं समजूया. पण गणितात काय दिले की वाढ फक्त 3 रुपयाची नसून 1500 रुपये. 3 रुपयाची नसून वाढ ही 1500 रुपयांची आहे. मग आपल्याला विचारलं की मूळ उत्पन्न किती? तर मूळ उत्पन्न आपण ग्राह्य धरलं होतं 320 रुपये बरोबर किती? तिरकस गुणाकार करूया. किती येणार आहे? x बरोबर 320 गुणिला 1500 छेदामध्ये हा 3 इकडे जर पाठवला तर 5 त्रिक 15 0 0 1 2 3 0 तर ठेवून देऊ 1 2 3 5 दोन्ही 10 हातचा आला 1 5 त्रिक 15 आणि 16 1,60,000 रुपये हे काय असणार आहे? मूळ उत्पन्न असणार आहे की मूळ उत्पन्नाचा भाव विचारलेला 1,60,000. जर नवीन विचारलं असतं तर 320च्या जागी 323 ठेवलं असतं. ठीक आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली मेंबरशिपमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑटो पेचा ऑप्शन येत आहे. पहिले तर ऑटो पे घेऊन टाका. त्याच्यानंतर ऑटो पे पॉज किंवा स्टॉप कसं करायचं ते बघून घ्या. त्याचा व्हिडिओ बघा. पॉज करण्यापेक्षा त्याला स्टॉप कसं करायचं ते बघा. आणि तो स्टॉप केल्यानंतर एका महिन्यात म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही 59 रुपयात हा कोर्स पूर्ण संपू शकता. एका महिन्यात. जर तुम्हाला सब्जेक्ट टू नवीन महिन्यात जर म्हणजे एका महिन्यात जर तुमच्याकडून कोर्स कंप्लीट नाही झाला तर पुढच्या महिन्यात परत एक्सटेन्शन करण्यासाठी 59 रुपये पे करावं लागेल. स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी ऑटो पेला कॅन्सल कसं करायचं ते पहिले बघून घ्या. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचं QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.